नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। राजापूरच्या जनतेचा कौल असेल तरच बॉक्साईट उत्खनन होईल। उद्योग मंत्री उदय सामंत यांची भूमिका स्पष्ट। भाजपने आणलेले महिला आरक्षण विधेयक राजकीय षडयंत्र। माजी खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। आणि राज्यातील तब्बल 136 मच्छीमारी सहकारी संस्थेचे डिझेल पंप बंद, मच्छीमार अडचणीत। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। राजापूर तालुक्यातील सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईड उत्खननाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असताना राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या प्रकल्पाबाबत किरण सामंत यांची जी भूमिका आहे तीच माझी देखील भूमिका आहे। जनतेच्या इच्छेविना कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही, असं ठाम प्रतिपादन त्यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना केलं। सागवे आणि नाणार इथल्या बॉक्साईड उत्खनन प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर मोठा विरोध पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। नाही, पहिली गोष्ट अशी आहे की किरणभैया सामंतांची भूमिका आहे ही त्यांची वैयक्तिक भूमिका नाही, तिथल्या जनतेची भूमिका आहे आणि तीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे। त्याच्यामुळे तुम्ही पण गैरसमज मानण्याची काही गरज नाही। मुद्दा असा आहे की ज्यावेळी बॉक्साईडच्या संदर्भातला निर्णय मागच्या सरकारमध्ये झाला त्यावेळी देखील या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, त्यावेळी देखील माझी ही भूमिका होती की जर जनतेने स्वीकारलं तरच या ठिकाणी प्रोजेक्ट आणला पाहिजे आणि त्याच भावनेतनं पालकमंत्री या नात्यानं मी स्वतः त्याला स्थगिती दिलेली होती। माझा आणि आमदार किरणभैया सामंतांचं देखील आज बोलणं झालेलं आहे। त्यांची भूमिका ही जनतेची भूमिका आहे, जनतेनं त्याला विरोध केलेला आहे म्हणून मासिक सभेने देखील एकमतानं त्याला विरोध केलेला आहे। त्याचा विचार सरकारला करावाच लागणार आहे। त्याच्यामुळे जनसुनावणी करत असताना सरकारची भूमिका ही जनतेच्या बाजूचीच आहे। जनतेच्या विरोधात जाऊन कुठल्याही सरकारला काही करता येत नाही, हीच भूमिका सरकारची आहे। आणि ज्या पद्धतीनं बॉक्साईडच्या विरोधामध्ये विरोध हा मागचे 2-2.5 वर्ष होतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाऊल टाकत असताना पूर्ण विचारांची टाकू। तिथल्या लोकांना जे अपेक्षित आहे तीच भूमिका किरण सामंतांची आणि तीच भूमिका पालकमंत्री म्हणून उदय सामंतांची। भाजपने आणलेलं महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेलं एक राजकीय षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, शेळके अपघात प्रकरण आणि राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्यावरून सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। बघा, खरं म्हणजे कालचं लोकसभेमधलं खऱ्या अर्थाने महिला विधेयक नव्हतंच। महिलांच्या नावावर ह्यांना पूर्णपणे ह्या देशाची राजनीती किंवा देशाचे लोकसभेचे मतदारसंघ आपल्याला पूरक कसे ठरतील भारतीय जनता पक्षाला या दृष्टीने तयार केलेलं ते एक षडयंत्र होतं। आणि महिला विधेयकाच्या आडून त्यांना त्यांचा स्वतःचा पक्षीय अजेंडा हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा जो आहे तो राबवायचा होता। म्हणून महिला विधेयक जर स्वतंत्र जर मांडलं असतं, पुनश्च एकदा खरं म्हणजे स्वतंत्र मांडण्याची गरजच नव्हती। एकदा 2023ला महिला विधेयक मंजूर झालं असताना
त्याला आता पुन्हा एकदा महिला विधेयक मांडायची गरजच काय होती? मग जर खऱ्या अर्थाने महिला आरक्षण द्यायचं असेल तर सध्याच्या लोकसभेतले 543 जे खासदार आहेत त्याच्यामध्ये ते 33% महिला आरक्षण देऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्यामध्ये 33% महिला आरक्षण देऊ शकतात. त्यामध्ये पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची काय आवश्यकता आहे? ज्या वेळेला तुम्हाला अधिक करायचे ते करा ना, पण महिला विधेयकाचं स्वतंत्र अस्तित्व हे त्यांनी लोकसभेमध्ये कायम ठेवण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने महिला विधेयकाच्या माध्यमातून मतदारसंघ पुरवण्याचा त्यांचा यंत्र होता तो विरोधकांनी हाणून पाडला आणि म्हणून हे झालेली तळतळाट आहे. त्या दुर्दैवाचे वाटेकरी किंवा पाप ज्यांनी केलं आहे तो सत्ताधारी पक्षानेच केलेला आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या दुर्दैवाचे धनी आहेत. पण एकीकडे प्रियंका चतुर्वेदींचं विधान आणि तुमच्या पक्षाची विधान नाही, प्रियंका चतुर्वेदीचं विधान नेमकं काय ते मी ऐकलेलं नाही. महिलांना आरक्षण मिळू शकलं नाही याबद्दल वाईट वाटतंच आहे, दुर्दैव आहे ते. पण ते दुर्दैव खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने ओढवून आणलेलं आहे. त्यांना खऱ्या अर्थाने महिलांना जर आरक्षण द्यायचं होतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये तर 2023ला पारित झालेल्या विधेयकाची त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करावी. पाळल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणं हे चुकीचं आहे, पण ते विधेयक ज्या कपटी राजकीय वृत्तीने आणलं गेलं होतं त्या कपटी राजकीय वृत्तीला काल संसदेमध्ये 12 वर्षानंतर पायबंद घातला गेला. हे सुद्धा लोकशाहीचा तो विजय आहे. नाही, त्यांची काय नाराजी असेल, महिलांसाठी आरक्षण मिळू शकलं नाही म्हणून ते कदाचित नाराज झाले असतील, परंतु त्यांनी त्याचा आणखी अभ्यास केला तर कळून चुकेल की ते विधेयक महिला विधेयक नव्हतंच, ते मतदारसंघ पुनर्रचनेचं ते विधेयक होतं आणि त्याला आधार देण्यासाठी महिला विधेयक त्यांनी त्याच्यात ॲड केलं गेलं. भाजपन सुरुवातीपासून स्टेटमेंट तेच आहे, अशोक खरातचं कदाचित तुरुंगामध्ये सुद्धा अंत घडवून आणू शकतात, कारण त्या अशोक खरातच्या फायली आता ओपन सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे त्याच्यामध्ये एकेकाचं कारनामे उघड होत जातील. काल शेळकेंचा झालेला अपघात हा अपघात नसून तो घडवून आणलेला अपघात आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये तथ्य आहे, कारण तो अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता आणि त्यामुळे असे एक दुवे कोसळायला लागले की अशोक खरातची केस कमजोर होईल. आजसुद्धा अशोक खरातच्या मूळ डायरीतले अनेक राजकीय नेते हे तुरुंगामध्ये किंवा ते SITकडे अद्यापही त्यांना का बोलवण्यात आलेलं नाही. आता विखे पाटील जे मंत्री महोदय आहेत त्यांनी तर केसरकरांचं नाव पुन्हा सांगितलेलं आहे की तेच केसरकरच सर्वांना घेऊन गेले. मग केसरकरांना अद्याप SIT का बोलवत नाही आहे? त्याच्यामध्ये का कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? एकनाथ शिंदे, केसरकर हे सगळे पूजेला बसलेले आहेत, पूजा करतायत, ते सगळं दाखवलेलं आहे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विखे पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती अशोक खरातच्या प्रकरणामध्ये खूप असल्यामुळे SITची चौकशीसुद्धा केवळ आणि EDची चौकशी केवळ त्याच्या मालमत्तेपुरती होते आणि चाकणकर या कुटुंबियांपुरती एक चौकशी सीमित केलेली आहे. बाकीच्यांना कदाचित संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे. राज्यातील सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या मच्छीमारी सहकारी संस्था सध्या गंभीर अडचणीत सापडल्या आहेत. राज्यातील तब्बल 136 मच्छीमारी सहकारी संस्थांचे डिझेल पंप बंद पडले असून त्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलचा दर आता थेट 92 रुपयांवरून वाढून 140 रुपये प्रति लिटर झालाय. या मोठ्या दरवाढीमुळे मच्छीमारांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं आहे. साहेब, आम्हाला सबसिडी मध्ये गॅप ठेवून मिळत होती, वर्षाने 1.5 वर्षाने अशी मिळायची, परंतु या वेळेला तर सबसिडी लवकर आली होती. परंतु ह्या गेल्या 1.5 महिन्यात शासनाने आम्हाला जो सबसिडीचा डिझेल द्यायचं होतं त्यांनी थांबवलेला आहे. त्याचा रेट त्यांनी आजच्या घडीला 140 रुपये केलं आहे आणि ते डिझेल ह्या रिटेल पंपावरती 95 रुपयाने आहे. मी ही तफावत कुठून काढणार आणि सहकार संस्था चालवायच्या कशा? म्हणजे शासन मच्छीमारांना दाबण्याचा प्रयत्न करतो आहे का? काहीच देत नाही म्हणजे करणार काय मच्छीमार? एक तर मच्छी मिळत नाही आहे, मच्छी कमी आहे आणि आम्ही म्हणजे समुद्रात मासे आणि वरून जाळं सोडून जातो, काय मिळेल ते आमचं.
ह्या दृष्टीने आम्ही धंदा करतो आहे. आजच्या धंद्याची परिस्थिती याची की डिझेलचा खर्च निघू शकत नाही. आता सगळे मच्छीमार रिटेलमध्ये जाऊन आणत आहेत आणि कंझ्युमरला घ्यायचं नाही. पण हेच कंझ्युमर घाटावरती साखर कारखान्याचे कारखाने आहेत, त्यांचे पंप आहेत, त्यांना देता ना तुम्ही कंझ्युमरला. आमचा एकमेव पंप असा आहे की श्री भगवती मच्छीमार सहकार संस्थेचा पेट्रोल वितरण करतो. ग्राहकांना स्कूटरला येईल, घोड्यानं येईल, यामा इंजिनला एकमेव आमचा आहे. बाकी तर कोणच्याकडे नाही डिझेलचा इथे हा पेट्रोलचा वितरण. आम्हाला जे कंझ्युमर म्हणून आम्ही देतच नाही आहेत. जास्त रेटने घ्यायला सांगतायत. बरं जास्त रेटने आम्ही विकायचं कसं काय? आम्हाला त्यांनी रिटेल प्रमाण द्यायला नको. कोकण किनारपट्टी संपूर्ण आहे. ऐकलं काय? तिथून निलेश राणेंना हे गेलेत, रितेश राणेंना तिथून पत्र गेलेले आहेत. देवगडवरून वेंगुर्ल्यावरून गेलेत, रत्नागिरीवरून गेलेत, जिल्हा आमच्या रत्नागिरी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेकडून गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेने दिल्लीला पण तिथे पण जाऊन ते पत्र यावर बोलणं करून आलेले आहेत. पण अजूनपर्यंत त्याचा काही निर्णय लागलेला नाही आहे. सध्या मच्छीमारांची नेमकी मागणी काय आहे आणि जर दिले तर आत्ताच्या घडीला अशी मागणी करतायत महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे. गुजरातला 2 निकष आहे, ते पण मच्छीमाराचं आहेत आणि आम्ही पण मच्छीमार आहोत. देशाचा नियम एकच करा ना, त्याप्रमाणे आम्हाला निकष द्या, नाही तर पूर्वी आहे तसं द्या. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा अराजकीय प्रवास उलगडणारं कृतज्ञ मी कृतार्थ मी हे नाटक रत्नागिरीत सादर करण्यात येणार आहे. या नाटकाच्या प्रयोगाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पतितपावन मंदिर संस्थेचे विश्वस्त विनायक जोशी आणि बाबासाहेब परुळेकर यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. नमस्कार, मी विनायक विश्वनाथ जोशी, विश्वस्त पतितपावन मंदिर संस्था, बाबासाहेब परुळेकर, पतितपावन मंदिर संस्था विश्वस्त. आज पत्रकार परिषदेचं एक मुख्य कारण असं आहे की मधुबिंब मुंबई निर्मित कृतज्ञ मी कृतार्थ मी असा सावरकरांच्या चरित्रपटावर आधारित एक दीर्घांक जवळजवळ 2.5 तासाचा नाट्यप्रयोग 27 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता इथे आयोजित केलेला आहे. रत्नागिरीमध्ये 1924 सालापासून 1937 सालापर्यंत सावरकरांचं वास्तव्य होतं आणि या 13 वर्षामध्ये सावरकरांनी रत्नागिरीमध्ये समरसता मंच आणि सामाजिक चळवळीचं मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि परिसर यातल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सावरकरांचा जीवनपट कळावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश साकार करत असताना रत्नागिरी नगर परिषद यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि हा रहस्यपट किंवा हा जीवनपट सर्वांना कळावा म्हणून आपण हे नाट्यप्रयोग हा विनामूल्य सादर करत आहोत. या संदर्भामध्ये या नाटकामध्ये महत्त्वाची भूमिका करणारे यतीन ठाकूर आणि सहकलाकार माई सावरकरांच्या भूमिका करणारे स्वतः इथे आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की या नाटकाबद्दल आणि या नाटकांचे जे काही प्रयोग झालेले आहेत त्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती विशद करावी. आपल्या सावरकरांच्या रत्नागिरीत सावरकरांच्या वास्तव्याला 102 वर्ष पूर्वी होत असताना सावरकरांचं जीवनपट आपल्या रत्नागिरीकरांच्या व विशेषतः नवीन पिढीसमोर मांडला जावा या हेतूने पतितपावन मंदिर संस्थेने आपल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने याच नगर परिषदेच्या सावरकर सभागृहामध्ये हे नाटक आयोजित केलेलं आहे. त्यामुळे रत्नागिरीकडून आमची भूमिका अशी आहे की सावरकरांचं जे काम जो वसा रत्नागिरीकरांनी जोपासला आहे हा वसा अधिकाधिक लोकांपर्यंत किंवा पुढच्या पिढीपर्यंत पोचावा ही आमची भूमिका आहे. सावरकरांची बाकी माहिती आता सरांनी सांगितलेलीच आहे. त्यामुळे यासाठी आपण पत्रकार बंधूंनी स्वतः तरी यावंच, परंतु त्याची सर्वत्र प्रसिद्धी करून बरं हे नाटक तिकीट लावून आम्ही मुद्दाम करत नाही आहेत, कारण नगर परिषदेने आम्हाला सहकार्य केलं आहे आणि त्याचबरोबर पतितपावन मंदिरसुद्धा सगळे कार्यकर्ते यामध्ये आहेत. अशा स्थितीमध्ये आपल्याला माझं आवाहन आहे की हे काम हा वसा अधिकाधिक पसरवण्यासाठी आपण 27 तारखेला स्वतः येऊन लोकांना आणावं. त्यासाठी जी प्रसिद्धी असेल ती करावी. त्यानिमित्ताने आता जसं ह्यांनी सांगितलं तर म्हणे नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली तर तेही उपयोग आहे. तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो, कालच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांची भेट झाली आणि रत्नागिरीच्या रस्त्यामुळे हा जो उन्हाळा आहे
त्याला आणखीन काय कारण आहेत विचार करताना तेही एक कारण दिसलं. तर तुमचा उपक्रमाला सुरुवात तिथून झाली तर आनंद होईल. त्यांनी सांगितलं की या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध पैलू नव्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. यावेळी या नाटकातील प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार यतीन ठाकूर आणि योगिता बेडेकर हे देखील उपस्थित होते. मी यतीन ठाकूर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा अराजकीय जीवन प्रवास मांडणारे नाटक कृतज्ञ मी कृतार्थ मी या नाटकाचा प्रयोग श्री पतितपावन मंदिर संस्थान रत्नागिरी तसेच नगर परिषद रत्नागिरी यांनी संयुक्त विद्यमाने इथे जो आयोजित केलेला आहे सोमवार दिनांक 27 रोजी, आणि मुख्य म्हणजे समस्त रत्नागिरीकरांसाठी हा विनामूल्य प्रयोग ठरलेला आहे की जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट आजच्या मुख्य करून तरुण पिढीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचावा ही मनीषा बाळगून आम्ही हा प्रयोग करत आहोत. आणि त्यांनी पतितपावन मंदिर संस्थानाने आणि नगर परिषदेने खूप चांगली आम्हाला साथ दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार. आता या नाटकाच्या संदर्भात थोडंसं सांगायचं म्हणजे 31 ऑक्टोबर 2021 करोना काळामध्ये या नाटकाचा जन्म झाला. याचा पहिला प्रयोग सावरकर स्मारक दादर इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीत झाला. आज तागायत या नाटकाचे 58 प्रयोग झालेले आहेत. या नाटकाला रसिकांनी, अनेक संस्थांनी, महाराष्ट्राच्या बाहेरील देखील दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बँगलोर, मध्य प्रदेशातील 8 ठिकाणी याचे प्रयोग झालेले तिकडच्या रसिकांकडून आम्हाला खूप चांगली साथ मिळाली आहे. खास करून मी मगाशी पण म्हटलं होतं की तरुण पिढीसाठी हे बनवलेलं हे नाटक, कारण आजपर्यंत तसं म्हणायला गेलं तर सावरकरांच्या आयुष्यावरती 8 ते 10 नाटकं येऊन गेली, परंतु ही सगळी नाटकं ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय भूमिकेने प्रेरित होती. मग पुन्हा तेच सावरकर मांडण्यात काय हशी, मग वेगळ्या प्रकारचे सावरकर जे आजच्या तरुण पिढीला आवडतील, रुचतील, भावतील आणि त्या योगेही तरुण पिढी सुसंस्कारित होईल अशा प्रकारचे सावरकर मांडण्याचा आमचा हा मानस होता. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राजापूरच्या जनतेचा कौल असेल तरच बॉक्साईट उत्खनन होईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची भूमिका स्पष्ट. भाजपने आणलेले महिला आरक्षण विधेयक राजकीय षडयंत्र. माजी खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. आणि राज्यातील तब्बल 136 मच्छीमारी सहकारी संस्थेचे डिझेल पंप बंद, मच्छीमार अडचणीत. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.